नमस्कार, मी अमोल. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. जय महाराष्ट्र प्रस्तुत जय हरी विठ्ठल या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. त्याचे सहप्रायोजक आहेत राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स, एक्सेल सोलर पॉवर आणि एक्सलंट रिटेलर्स. तर सध्या आपण आहोत तुकाराम महाराज पादुका मंदिराजवळ आणि या मंदिराचं महत्व याच्यासाठी आहे कारण ज्या पालख्या ज्या येतात त्या इथे विसावतात. दुपारच्या वेळेस हा विसावा इथे पूर्वी होता आणि काल सुद्धा आम्ही तुम्हाला ते दाखवू शकलो नाही, पण काल संध्याकाळी पालख्यांचं खूप जल्लोषात स्वागत झालेलं आहे पुण्यामध्ये. आणि काय वातावरण होतं, काय वेगळे वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, म्हणजे लोक फुलांच्या रांगोळ्या काढतायत, वेगळ्या ठिपक्यांच्या रांगोळ्या चालल्या आहेत, भल्या मोठ्या मोठ्या रांगोळ्या, आणि त्यानंतर मंगळागौर चालली आहे, शंखनाद चालू आहे. काय सांगू, आमच्या पहिल्याच वारीचा हा अनुभव इतका अद्भुत म्हणजे काल वर्णन करता येऊ शकत. म्हणजे काल पुण्यामध्ये अक्षरशः दिवाळीच होती असं वाटत होतं. आणि का नसावी, कारण आपल्या भगवंताचं स्वागत हे पुणे शहराने केलेलंच आहे आणि ते दिसून येत होतं. आणि जसं स्मिताने सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या होत्या आणि त्या रांगोळ्या फक्त रांगोळ्या नव्हत्या, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थीम्स होत्या. तर तुम्ही बघितलं असेल तर आता थोड्या दिवसांपूर्वी ऑपरेशन सिंदूर हे खूप मोठं यश भारताला मिळालं, तर त्याच्याच संदर्भातल्या रांगोळ्या इथे बघायला मिळाल्या. एक तर रांगोळी आम्ही कधी पाहिली नव्हती, इतकी मोठी रांगोळी काढण्यात आली होती. आणि ज्या प्रकारे ते रांगोळ्या काढण्याची त्यांची पद्धत होती ती खूप बघण्यासारखी होती. त्यांनी अगदीच म्हणजे 5-6 मिनिटातच त्यांनी सगळ्या रांगोळ्या काढल्या आणि इतक्या छान पद्धतीने करत होते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या रांगोळ्यांमध्ये फुलांचा वापर करण्यात आला होता. जर ही वारी जी आहे ती खरंच निसर्गाला धरून आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही जर बघाल तर एक शेतकरी जेव्हा आपले बियाणं पेरतो आणि त्याची चिंता न करता तो वारीला निघून जातो आणि जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्या भगवंताच्या कृपेने, निसर्गाच्या कृपेने त्याच्याकडे त्याचा जे शेत असते ते पिकलेलं असतं किंवा ते भरलेलं असतं असं म्हणता येईल आपल्याला. तर ते आपल्याला बघायला मिळतं. तर अशाच पद्धतीचा निसर्गाला धरून असलेला हा सोहळा हा इथे निसर्गपूरक पद्धतीनेच साजरा करण्यात येतोय हे बघून खूप छान वाटतं. तर अशाच पद्धतीचा जल्लोष हा संपूर्ण पुण्यामध्ये आज पण बघायला मिळणार आहे. आणि काल पण तो आम्ही अनुभवलाच आणि तो आम्ही तुम्हाला सुद्धा दाखवणारच आहोत. तर तो तुम्ही सुद्धा नक्कीच बघा. तर मंडळी, जसं आम्ही सांगितलं की इथे वेगवेगळ्या दिंड्या ज्या आहेत ते पुण्यामध्ये त्यांचं सुद्धा आगमन होत आहे आणि खूपच उत्साहाचं वातावरण आहे. आता आम्ही इथे मंदिरामध्ये थांबलो असताना इथे काही वारकरी आपल्याला भेटले, तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार माऊली. नमस्कार. कुठून आलात तुम्ही? आम्ही देऊवरून आलोय, म्हणजे गाव आमचं बोस आहे, आम्ही देऊवरून आलो. तुमचं हे कितवं वर्ष आहे वारीचं? आमचं 4थं वर्ष आहे. अच्छा, तुमचं काही ट्रस्टचं नाव आहे किंवा वारीचं नाव आहे? संत सेवा. बर 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 बर. रात्री तुम्ही कुठे मुक्काम केला होता? शनिवारवाड्यात. शनिवार वाड्यात? हो, शनिवारवाड्यात. आणि मग जेवणाची सोय वगैरे तिथं होती जेवणाची सोय, तिथे सगळी सोय केलेली होती? सगळी सोय होती तिथे. छान वाटतंय तुम्हाला असं बघून. तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्यावरती? तुम्ही किती वर्ष वारी करताय? आम्ही 10 वर्ष झाले. आणि तुम्ही विणेकर यात तुमच्या दिंडीचे? हा, 4 वर्ष झाली. आळंदी गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचं नाव चितेश्वर, दैवताचं नाव. 84 सिद्धांचा सिद्ध भेट मेळा, तो सुख सोहळा काय वाणू, तो सुख सोहळा. धन्यवाद. खूपच छान. तर तुम्ही बघताय की कशा प्रकारे यांचा उत्साह आपल्याला बघायला मिळाला आणि अशा हजारो लाखो भाविक आज पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्यात आणि प्रत्येकाच्या दिंडीचं काही ना काहीतरी महत्व आहे. कोणी 1 वर्षापासून करते, कोणी 2 वर्षापासून करते, कोणी 70 वर्षापासून, 40 वर्षापासून वेगवेगळ्या वर्षी ते लोक दिंड्या करतात. तर हा एक खरंच ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे, कारण इतक्या वयोवृद्ध होऊन सुद्धा ते अजूनपर्यंत वारी करतात. तर ही खरंच छान गोष्ट आहे. आणि काही लोक पिढ्यानपिढ्या या वाऱ्या करतायत. बरोबर. तर आणि तुम्ही जर का बघाल तर आता ह्या अशाच प्रकारच्या ज्या दिंड्या आहेत ते वेगवेगळ्या मंदिरांमध्ये वास्तव्यास आहेत. जवळपास आता 2 दिवस जी पालखी आहे ती पुण्यामध्येच विसावणार आहे. आणि तुम्ही जर का बघाल तर भक्तिमय वातावरण आहे सगळीकडे. प्रत्येक मंदिरामध्ये जिथे जिथे पालख्या आणि जिथे त्या दिंड्या विसावल्यात तिथे भक्तिमय वातावरण आहे. आणि ते छान पद्धतीने अगदीच म्हणजे तिथे कीर्तन चाललंय, भजनं चालली आहेत आणि अशा पद्धतीच्या वातावरणात हा संपूर्ण पुणे परिसर हा दुमदुमलेला आहे. तर तुम्ही बघताय हाच उत्साह आपल्याला संपूर्ण पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. कारण जेवढ्या दिंड्या आहेत ज्या पालखीच्या पुढे मागे चालत आल्यात तर त्या आता वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये विसावल्या आहेत
आणि त्यांच्यामध्ये तो उत्साह कायम आहे. तर त्यांच्याशी आपण थोड्या गप्पा मारूया. तर माऊली, सर्वात अगोदरचा प्रश्न माझा असा आहे की तुम्हाला, की तुम्ही कुठून आलात? आम्ही लातूरून आलो. लातूरून. तर मला असं विचारायचं की तुम्ही आता तुम्ही जवळपास एक 18 दिवस किंवा 20 दिवस तुम्ही घरापासून लांब आहात, तर संसाराची तुम्हाला काही चिंता लागत नाही? कसली चिंता सोडून असं अजून दिवस लांबा वाटते तिच्यामध्ये. इतका आनंद वाटतोय. आणि लय काय इथून आपल्या गणपती पस्तोर आपल्याला चलणं होत नाही घरी, पण इतकं चाललं तर कुठंच थकवा आलं नाही, की कुठंच असं जाणवलं नाही की बसावं असं म्हणून. अजून थोडं चलावंच वाटायचं. इतकं आनंद वाटतो ह्या दिल्लीमध्ये. कुठपर्यंत जाणार आहे तुम्ही? आपण पंढरपुरापासून पूर्ण पंढरपूर पर्यंत? पूर्व पंढरपुरापासून असं चालत जाणार. पण आणि कुणाला जरी वाटलं आपण जावं, मलाच म्हणत होते तुला इथून इथवर चालणं होत नाही, जातीस कसं. पण मला आज वाटतंय की ज्याला बी वाटतंय आपल्या मनात जावं, त्यानं बिनधास येऊ पंढरपूरला ह्या वारीला. कारण ही आपण वारीच करत ना, हे पांढऱ्यालाच करून घेते असं वाटते मला. आता इतकं चाललं तर मला थकवा आला नाही, कुठंच बसू वाटलं नाही. म्हणजे तुमच्यात सगळी सोय होते इकडे, खाण्यापिण्याची, खाण्याची सोय होती, सगळं. आई वडील जेवढे घेत नाहीत काळजी, तेवढं शासन आमची काळजी घेत. अरे वा. नाही, ही चांगली गोष्ट आहे. तर मला म्हणजे मी संसाराचा जो प्रश्न आहे तो याच्यासाठी विचारला, कारण बायकांना आपल्या संसाराची चिंता लागली असते, घराकडे काय होतंय, काय चाललंय. पण हे 15 दिवस 18 दिवस तुम्ही हे सगळं विसरून फक्त येत नाही, कुठलीच ध्यान नाही. कुठलीच घराची चिंता अजिबातच केली नाही. आणि माऊली आम्हाला कसलाच इथून तिथून प्रवास केला तर थकवा सुद्धा येऊ दिले नाहीत माऊलीने. पाय नाही दुखत आहेत? पाय सुद्धा दुखले. मला मणक्याचा त्रास होता तरीही मला काही झालं नाही. अरे बापरे. हो. हे खूपच छान. पहिल्यांदा येते वेळेस सगळे म्हणत होते जाऊ नको, कशी करते, चालता यायचं नाही म्हणे. पण मी असं ठरवलं की मला पुन्हा होणार नाही, मला आताच करायचं केलं तर. म्हणून मी अगदी बरोबर. चालत चालत पायी आले तरी आता पुढचा प्रवास तरी माऊलीच्याच ह्याच्यावर झालं. कितवी पालखी आहे तुमची? पहिलीच वारी आहे. मी पहिल्यांदा तुमची पहिलीच वारी आहे. हा. कसा आतापर्यंतचा अनुभव कसा वाटतोय? आताचा अनुभव इतका छान आहे की घरी सुद्धा आपल्याला वेळेला खायला प्यायला भेटत नाही, पण माऊलीच्या ह्याच्यामध्ये 5-5 मिनिटाला खाण्याची सोय होते. पण ती आपल्या प्रकृतीला सांभाळूनच आपण घ्यावं लागते खाण्यासाठी सुद्धा. पण कुठलीच व्यवस्था कमी नाही की घरी सुद्धा आपल्याला होत नाही इतकं. तरी एवढ्या माऊलीच्या वाटेनं होत नाही, मग तुम्ही आता इथे विसावले आहात, तर मला सांगाल की आता तुमचं आजचं काय नियोजन असणार आहे? आजचं काय नियोजन, समजा आनंद आहे, समजा सुखरूप आहे. मी माऊलीची वारी तुळस घेऊन 11 वर्षे केली आहे. अरे वा. आता म्हणजे रेल्वेने येणे जाणे, पायवारी करणे, म्हणजे एसटीचा प्रवास खर्च अडचण असल्यामुळं बरोबर. मी दादाची वारी चालत तुळशी वृंदावन घेऊन पंढरपूर ते आळंदी, अच्छा. आळंदीपासून पंढरपुरापासून घेऊन गेली. माऊलीच्या वारीमध्ये मला कसलाच थकवा आला नाही. माऊली जसे पळल तसं मी पळाले. मला माऊलीनं ताकद दिली. मला माऊलीने रिंगणीमध्ये कसं घेतली की काय नाही की मला ती काहीच कळ समजत नाही. किती छान. नवीन होते, फक्त 400 रुपयावर मी आळंदी केली. 22 वर्ष माझे, 22 आता 22 वर्ष वारी आहे. दादाच्या फडामध्ये गुरु माऊली मला बक्कळ कृपा केली. मला माऊलीचं दुःख वाटतं. माऊलीच्या जीवामध्ये आपण त्यांच्या हिच्यामध्ये त्यांनी का त्रास भोगले, त्यांच्या कृपेनं आपण का जगला, त्यांच्या आशीर्वादानं आपल्याला खायला दिलेले. माऊलीला किती झोळी मागून पीठ खाल्ले तरी पण माऊलीला कोण भिक्षा मागून खाऊ दिलं नाही. माऊलीचे तवा दिली कुंभारणीनं तर तिचे तुकडे तुकडे केले. माऊलीच्या इंद्रायणीमध्ये आंघोळ करू दिले नाही, ते इंद्रायणीमध्ये माऊलीला आंघोळ करू शेण थोपले, गाळामध्ये उडविले, तरी बी माऊली सण करून घेतली. आपण बी मनुष्य आहो, आपण सण करला लाव का नाही. माऊलीला फक्त माझी एवढीच विनंती आहे, माऊलीच्या मंदिरात गेले की मला दुःख वाटतं. मला त्यांचं मला अंतकरणातलं मला समुद्र कळेल. तरी तुम्ही दरवर्षी वारी करताय. त्यांनी त्रास आपल्यासाठी किती भोगली, त्यांचं कोण कृपा केली का, कोण जगू दिले का. मुक्ताई म्हणली दादा काय रे बाबा म्हणली, मुक्ताई आपलं जसं वनवास आहे तसंही करू. आपले आई वडील गेले, आपल्याला कोण आहे जगात, कुणी बी नाही, कुणी सुद्धा खाऊ दिलं नाहीत. त्यांचा कृप असाच महात्मा हे झाला का नाही, मग त्यांनी त्यांच्या जीवावर आपण किती जगणार. बरोबर. मला आनंद वाटतंय. माऊलीला सोडून येऊ लागलं की मला दुःख वाटतंय. नाही, तुमच्या भावना सांभाळा तुम्ही. मंडळी बघताय तुम्ही, लोक कशी भावूक झाली आहेत आणि याच भावना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. हे सगळं ऐकताना माझ्या डोळे तर पाणवलेच आहेत, पण मला वाटतंय तुमच्या डोळ्यात तसंच पाणी आलं असेल.
आणि हे जे सगळेजण ज्या भागातून आहेत लातूरमधून, तर त्या भागामध्ये तुमच्याकडे असं म्हणतात उगं नवं माय, उगाच ते हे सगळं तुम्ही करत नाही, आता त्याच्या पाठी काही ना काहीतरी कारण आहे आणि ही वारी करायलाच लागते असं म्हटलं जातं. आणि तुम्ही जेव्हा वारी करता तुम्हाला एक एक अनुभव मिळत जातात आणि या लोकांच्या अनुभवातूनच तुम्ही शिकता असं म्हणता येईल. आता इथे माऊली भावनिक झाल्या होत्या, आम्ही सुद्धा भावनिक झालो होतो. तर ज्या हे सगळे अनुभव आहेत हेच अनुभवण्यासाठी म्हणूनच वारीत यावं लागतं. अमोल, किती मस्त भारी फिलिंग होती ना. हो ना, किती खरंच. प्रसन्न वातावरण होतं त्या मंदिरात. तर आता इथलं तर आपण बघून झालंय, पण आता आपण एक काम करूया, दुसऱ्या मंदिरात जाऊया. तर इथे दिंडी विसाव्याला तिथे बसली होती, तिथेच मागे खूप छान असं भजन ते लोक म्हणतायत. आणि आज योगायोग असं म्हणावं तर आज योग दिवस आहे आणि आपण त्या योग दिवसाच्याच निमित्ताने आज संपूर्ण पुण्यामध्ये आता आपण बघतोय की कशा प्रकारे पालख्या विसावल्यात. तर त्या विसावल्या असताना ना मला असं वाटतं की त्यांचं सगळ्यात, जसं मी मागच्या पण भागामध्ये विचारलं त्या मंडळींना की तुमचं करमणुकीचं साधन काय, तर इथे कोणत्याही करमणुकीच्या साधनाचं मोबाईल किंवा टीव्हीची काही गरज नाही, कारण सगळ्यात महत्वाचं साधन आपल्याकडे आहे ते म्हणजे भगवंताशी कनेक्ट करण्याचं, ते म्हणजे भजन. तर हे भजन म्हणणारी मंडळी आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण थोड्या गप्पा मारूया. तर त्यांना आपण विचार, माऊली तुमच्याशी मला गप्पा मारायच्या आहेत. तर तुम्ही हे विणेकरी जे आहात तर हे किती वर्षापासून तुम्ही करताय? विणेकरी मला 6 वर्ष झाली. मुळशी तालुका वारकरी दिंडी सोहळ्यामध्ये मी विणेकरी होऊन आम्ही दोघंही काम करत असतो. ज्या दिवशी डबल मुक्काम असतो त्या दिवशी आमचं नित्यनेमाचं हे भजन चालू असतं. सकाळी काकडा, दुपारी नियमाचं भजन, संध्याकाळी हरिपाठ, असे आमचं नित्यनेमाचं वेळापत्रक ठरलेलं असतं. वारीत चालताना मुक्काम असेल डबल तरी पण हे वेळापत्रक नित्यनेमाने चालू असतं. आणि इथंच नाही तर घरी सुद्धा आमचे वारकऱ्यांचा नित्यनेम चालू असतो. वैयक्तिक जे असं त्याचा टाळपाखवाद जरी नसेल तरी नित्यनेम हा सकाळ संध्याकाळ त्रिकाल संध्या जी आपण म्हणतो ती वारकऱ्याची चालूच असते. याच्यामध्ये खंड नसतो. तुमच्या घरात काही अडचणी येऊ द्या, कुठल्याही अडचणी येऊ द्या, पण हा वारकऱ्याचा नित्यनेम अखंड चालूच असतो. त्याला बंधन नाही, त्याला अडचण नाही, त्याला कुठलंच काय बरं त्याला वेळही नाही लागत. काळ वेळ नामोच्चारिता नाही. कुठेही असू द्या, कसंही असू द्या, त्याला आंघोळ झाली पाहिजे असे काय शास्त्र नाही, त्याला काय सिस्टीम पाहिजे असे शास्त्र नाही, आसन नाही पाहिजे. तुम्ही ज्या परिस्थितीत असाल त्या परिस्थितीत ते सगळं वारकऱ्याचा नित्यम चालूच असतो. बरोबर आहे. हा जो नित्यक्रम ते सांगतात ते पूर्णपणे मला असं वाटतं की भगवंताशी आपल्याला जोडला जाण्याचा हा मार्ग आहे. त्यासाठी कोणत्या प्रकारची बंधनं आपल्याला इथे बघायला मिळत नाही. मी माझी एक आठवण सांगतो की मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी ज्ञानेश्वरी पारायणाला बसायचो आणि ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर आम्ही ती ज्ञानेश्वरी डोक्यावर घ्यायचो आणि संपूर्ण आमच्या मठाला आम्ही ती प्रदक्षिणा मारायचो. आणि त्यावेळेस जे वातावरण असायचं ते म्हणजे शब्दात न सांगण्यासारखं होतं. आणि तुम्ही विणेकरी आहात तर विणेकरी जो असतो तो देवाचंच रूप मानला जातो. तर माझे आजोबा सुद्धा विणेकरी होते आणि ते जेव्हा उभे राहायचे आणि सगळे लोक येऊन त्यांच्या पाया पडायचे. मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला ती गोष्ट कळत नव्हती की यांच्या पाया का पडतात. तर विणेकरी जो आहे तो देवाचं रूप असल्यामुळे सगळेजण जे वारकरी आहेत ते सगळ्यांच्या त्यांच्या पाया पडतात. तर मी आता त्यांना जेव्हा तुम्ही हे सगळं काम करता तर तुम्हाला ह्याच्यातून कसं वाटतं किंवा तुमचं हे त्यावेळेसच्या भावना काय असतात? भावना आपल्याकडे काहीच नाही. आपल्या दर्शनाला छोटा येऊ मोठा येऊ तो आपलं दर्शन घेतो हे आपल्या डोक्यातच नाही आला पाहिजे की भगवंताचं दर्शन घेतो. हे आपलं वैयक्तिक माणसाचं दर्शन नाही. आणि विणेकरी छोटा असो वयाने, मोठा असो, कोणी असू द्या, पण तिथं दर्शनाला कुणालाही लाज वाटली नाही पाहिजे, कमीपणा वाटला नाही पाहिजे. एखाद्याचा दुश्मन असू द्या विणेकरी वैयक्तिक तुमच्या व्यवहारातून, पण तिथं त्यांनी दर्शन घेतलंच पाहिजे. हे ज्यावेळी आपल्या अंतःकरणात पूर्ण ठसलं जाईल त्याच वेळी हा परमार्थ कुठेतरी आपण करतोय, कुठलं तरी पहिल्या पायरीवर आपण परमार्थाचे आहोत हे सिद्ध होत आहे. तर तुम्ही जर ही बोट निवडली गेली, ही मोठी ही छोटी, नाही बरोबर, परमार्थ तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. परमार्थाची पहिली पायरी. तसे सगळ्या वयोगटातले लोक इथे आपल्याला दिसत हा. आहेत. एक तरुण वादक पण आपल्या बरोबर. तर मित्रा, तू किती वर्ष झाली आता ही पखवाज वाजवतोय, कधी शिकतोय? आळंदीतून 3 वर्ष झाले शिकतोय मी आणि वायरला हे 2रं वर्ष आहे माझं. अरे वा, छान आहे. मग तुला पखवाज वाजवताना कसं वाटतंय? म्हणजे आता तुम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही थांबता आणि तुझा उत्साह असतो, तू सगळं तुझ्यामध्ये घेतो. म्हणजे मी हे तुला का विचारतोय, कारण आता जी तरुण मंडळी आहे ती या सगळ्या क्षेत्राकडे वळत नाहीत किंवा त्यांना त्याचा गंध नसतो. तर तुला ते कसं तू बघतोय त्या सगळ्याला? आता मला लहानपणापासून आवड होती भजनाची वगैरे,
त्याच्यामुळं मी पक्वास शिकलो. आळंदीमध्ये नवीन विद्यार्थी झालो, शिक्षण घेत सगळं शिकलो. म्हणजे हे तुझ्या घरचेच संस्कार आहेत. हो, हे घरचे सगळे. संस्कार. म्हणजे हा प्रश्न मी तुला का विचारते, कारण आत्ताची जी जेनजी जनरेशन आहे हो. त्यांना हे वारी आणि हे जे काय भजन आहे हे सगळ्यापासून ते लांब आहेत. तर त्यांना तू काय संदेश देशील? आता कसं, वारी ही खूप मोठी गोष्ट आहे. हे वर्षातनं एकदाच येते. त्याच्यामुळं सगळ्या तरुण वर्गाने वारी केलीच पाहिजे. आणखी वारी हे ना भक्तीचं माध्यम आहे, एक पायरी आहे भक्तीची, पुण्याकडे जायची, स्वर्गाकडे. त्याच्यामुळे वारी एका तरुण व्यक्तीने केलीच पाहिजे. आपले तरुण वय वारी करण्यासाठीच आहे, त्याच्यामुळे वारी करा. म्हणजे आता जेव्हा आपल्याला जमते झेपते तेव्हा आपण करून घेतलीच हो, पाहिजे. करून आणि घेतली. मग ती एकदा सवय झाली की आपण पुढे पण ती हो. करू शकतो वारी. बरोबर. वा, मस्त नाही, मस्त. खूपच छान. त्याचं आता सध्या तुम्ही बघताय शिक्षण चालू आहे आणि तरी पण सुद्धा तो वारीमध्ये सहभागी झालाय आणि संपूर्ण तरुण पिढीने तरुण पिढीला त्याने एक संदेश दिलेला आहे. तो म्हणजे की वारी ही काय फक्त वयोवृद्धांनी किंवा परमार्थ हा काही 60 नंतर घडत नसतो. तर परमार्थाच्या मार्गाला तुम्हाला जर जायचं असेल तर तुम्ही लहान वयापासूनच सुरुवात केली पाहिजे. आणि भटकन तिथं सुद्धा असंच आहे. तुम्हाला जर डोंगर दऱ्यांमध्ये जायचंय किंवा कुठल्याही ठिकाणी जायचंय, तुम्हाला तरुण वयापासूनच सुरुवात करावी लागते. अगदीच. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला वारीत सुद्धा ह्याच वयातून तुम्हाला जायचंय. तर अशाच प्रकारचा संदेश आपल्याला मिळतोय. तर सगळ्यांनी बोलूया जय हरी विठ्ठल. जेव्हा पालख्यांचं प्रस्थान आळंदी आणि देहून होतं, त्याच्यानंतर त्या पाठी बऱ्याचशा दिंड्या चालत असतात. त्या दिंड्या जेव्हा इथे पुण्यामध्ये येतात तेव्हा त्यांचं जे राहण्याचं खाण्याचं जे नियोजन आहे ते वेगवेगळ्या संस्थांकडून केलं जातं. सध्या आपण आहोत श्री लकडी पूल विठ्ठल मंदिरामध्ये आणि हे पुण्यातल्या एका जुन्या मंदिरांपैकी एक आहे. तर तिथेच आपण सध्या आहोत आणि ह्या मंदिरामध्ये सुद्धा त्यांची राहण्याची आणि खाण्याची सोय केली जाते वारकऱ्यांची. तर आता सध्या आपल्यासोबत आहेत संस्थेचे कोषाध्यक्ष, तर त्यांच्याशी आपण थोडा संवाद साधूया. सर्वात अगोदर रामकृष्ण हरी माऊली. आणि रामकृष्ण हरी. मी दीपक थोरात या विठ्ठल मंदिराचा विद्यमान कोषाध्यक्ष आहे. आता या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर याला 350 वर्ष असा एक ऐतिहासिक इतिहास आहे. तर सर्वात ऐतिहासिक घटना अशी आहे, मला सांगायला अतिशय आनंद होतो की जो ब्रिटिश जुलमी अधिकारी होता रँड, जशी आपली कोरोनाची साथ आली किंवा स्पॅनिश फ्लू आला, तसं प्लेगची साथ पुण्यात आली होती आणि त्यांनी अत्यंत अत्याचार केले होते, धुमाकूळ घातले होते. त्यावेळेसची जी शिवजयंती होती 1897 सालचं सांगतोय तुम्हाला, ती शिवजयंती लोकमान्य टिळकांनी ह्या मंदिरात साजरी केली. चाफेकर बंधू उपस्थित होते. चाफेकर बंधूंना त्यांनी ह्या मंदिरात रँडला मारण्याचा आदेश दिला. हो. हे इथे आम्ही आलो तेव्हा हा परिसर सगळा कायम पावसाळ्यात पाणी आलं बरोबर की गलिच्छ होऊन जायचा. आम्ही विश्वासांनी निर्णय घेतला की इथं आपण काहीतरी करू, पण झाडं लावायची, देवराई करायची, कारण पहिली देवराई होती. आमच्या डॉक्युमेंट मध्ये ते होते की एक जुनी देवराई इथं. बरोबर. आम्ही देवराई हे करायचा संकल्प केला. हे करत असताना इथे एक कॉन्शिला सापडली देवनागरी लिपीत. आणि त्यावेळेस याचे जे आमच्या संस्थापक अध्यक्ष आहेत शंकर रामभाऊ थोरात, त्यांनी त्यावेळेस ह्या काळाभैरवाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे त्याच्यावर. तेव्हा आम्हाला कळलं की इथं काळाभैरव देव आहे. मंदिर होतं. मंदिर पुरात वाहून गेलं, अच्छा. पण देव जागेवर असतो, देवाला काही ह्याचं हे नसतं. त्याप्रमाणे मग आम्ही परत संकल्प केला आणि आज 3 वर्षापूर्वी ह्याची स्थापना केली. त्याचं काम चालू आहे आणि अति सुंदररित्या हे काम चालू आहे. तर आपण जसं बघितलं दिंड्या तर मंदिरात विसावल्या आहेतच. आपण आता जर तू बघतेस सगळीकडे की आता आपण त्या मंदिरामध्ये तिथे काही जण विसावले होते, ठीक आहे, त्यांच्या डोक्यावर छप्पर होतं, पण त्यांना कोणत्याही गोष्टीची काळजी नसते. तू जर इकडे बघशील आजूबाजूला कपडे वाळत आणि घातले हे बघ इथे अमोल आणि बसले आहेत काही हा. बायका तिथे विसावायला. सुद्धा तर आपण ना त्यांच्याशी जाऊन बोलूया. चल तेच आहे की कुठे जागा मिळेल तिथे लोक बस, बसलेले हा. असतात. चल आपण त्यांच्याशी जरा गप्पा मारू. नक्की नक्की नक्की. माऊली, माझ्याकडे काही गिफ्ट्स आहेत, ठीक आहे, मला ते तुम्हाला द्यायचे आहेत, पण मी असंच नाही देणार. मी काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत, ठीक आहे? तर तुमचं नाव सांगा आधी. शोभा भानुदास शेरिकार. आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही नांदेड जिल्ह्यातून आलोय. बरं, मला सांगा माऊलींच्या हा. भावंडांची नावं सांगा तुम्ही. मोठ्या भावाचं निवर्तीनाथ, दुसऱ्या भावाचं ज्ञानेश माऊली, तिसऱ्याचं सोपान काका, बहिणीचं मुक्ताबाई. बरोबर आहे?
नक्की हा बराबर आहे मग टाळ्या वाजवा. बराबर आपण तुम्हाला देतोय राजबिंदूंकडून हा. हे गिफ्ट. हे गिफ्ट नाहीये नुसतं, फर्स्ट एड किट आहे. ह्याच्यात तुम्हाला काही लागलं, काही त्रास झाला त्यासाठी औषध आहेत. हा. ठीक आहे, तर ही वापरायचं तुम्हाला याच्यात वारीत उपयोग होईल. बरं ठीक आहे माऊली, आता तुम्हाला एक प्रश्न. हा, माझ्याकडे 2 गिफ्ट आहेत. रिंगण किती असतात तुम्हाला माहितीये? रिंगण 3 राहतात. 3 राहतात माऊली. शेवटचं रिंगण कोणतं? वाकरीचं रिंगण माहिती. वाकरीचं रिंगण. हा, बरोबर आहे ना? हा, बरोबर. टाळ्या. तुम्हाला पण हे राजबिंदूंकडून गिफ्ट आहे. ठीक आहे, हे वापरायचं तुम्हाला लागणार आहे आणि शेअर करा, सगळ्यांना द्या. हा. आजच्या या संपूर्ण भागामध्ये तुम्ही बघितलं असेल की कशा प्रकारे पालखी आणि दिंडी या पुणे शहरामध्ये विसावल्यात. त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय इथे पुणेकरांनी केली होती. या अगोदर पण आपण अमोल पुण्यात बऱ्याचदा येऊन गेलोय, हो, पण या वेळेला वारीच्या निमित्ताने, आपली पहिलीच वारी आहे, त्या निमित्ताने आपण पुण्याची एक वेगळी बाजू बघितली. कशा प्रकारे पुणेकर म्हणजे पुणे शहर हे कसं वारकऱ्यांची सेवा करते, कशी त्यांची मदत करते, हे सगळं आपल्याला बघायला मिळालं. आणि खरीच गोष्ट. आपल्या सोबतच प्रेक्षकांनी सुद्धा हे सगळं बघितलंय. त्यामुळे तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्रवर जय हरी विठ्ठल. सहप्रायोजक आहेत राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स, एक्सेल सोलार पॉवर आणि एक्सलंट रिटेलर्स.